मिळाला होता तो आकडा 48 लाख शेतकरी आहेत। मग तुमच्यासाठी 2019 ची जी अट आहे की तिथं ज्या लोकांनी त्या योजनेचा 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना फक्त 50,000 रुपये ची मदत या सरकारने दिलेल्या योजनेतून मिळणार आहे। हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे का? आता ही अट घातल्यानंतर त्यांचं हेही म्हणणं आलेलं आहे की तुमचं 50,000 रुपये पर्यंत जर कर्ज असेल तर तुम्हाला 50,000 रुपये लगेच मिळणार, पण 50,000 रुपयाच्या पुढचं जर तुम्हाला कर्ज असेल तर तुम्ही OTS मध्ये जाणार। बँकेत जाऊन आपण OTS करतो। तुमचं समजा 1 लाख कर्ज असेल आणि तुम्ही 2019 चा लाभ घेतला असेल तर मग तुम्हाला आधी 1 लाखातून 50,000 वजा करून 50,000 हे तुमच्या खिशातून द्यावे लागणार आणि ते 50,000 दिल्यानंतर मग तुम्हाला तिथं सरकारकडनं 50,000 रुपये दिले जाणार। हे तुम्हाला मान्य आहे का? आपलं काय मत आहे की 2019 ची अट तुम्ही काढून टाका। जेली काय होणार की 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्या सर्व म्हणजे 48 लाख शेतकऱ्याला, म्हणजे 55 लाख शेतकरी हे म्हणतात त्यातले 48 लाख शेतकरी असे आहेत 2019 ला लाभ घेतलाय। आपलं म्हणणं आहे 2019 ची अट जर काढली तर सर्वच या 36 ते 48 लाख शेतकऱ्याला कितीची कर्जमाफी मिळणार? 2 लाख रुपयाची। मग तुम्हाला 50,000 रुपयाची कर्जमाफी पाहिजे का 2 लाख रुपयाची कर्जमाफी पाहिजे हे तुम्ही मला सांगा। आता जर तुम्हाला 3 लाख रक्कम ही देणं असेल बँकेला, त्याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज धरून पेनल्टी धरून, तर मग तुम्हाला या सरकारच्या योजनेच्या अंतर्गत आधी स्वतःच्या खिशातून 2.5 लाख रुपये द्यावे लागतील, मग तुम्हाला 50,000 रुपयाचा लाभ मिळणार। चालणार आहे का? बरं 2.5 लाख रुपये तुमच्याकडे आहेत का? मग आज जर तुमच्याकडे पैसे नसतील, कारण का अवकाळी पावसामुळे तुमचं नुकसान झालंय, तुम्हाला तुमच्या भावाला भाव मिळालेला नाही उत्पादनाचा, कांद्याची काय परिस्थिती हे तुम्हाला माहिती, गेल्या 10 वर्षात कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, खताचे भाव वाढलेत का नाही वाढले? आता तुम्ही मला सांगा, सरकार आपल्याला काय सांगतं, येत्या काळामध्ये पाऊस होणार आहे का हो? अल निनो आल्यामुळे या वर्षात जर पाऊस होणार नसेल तर येणारं एकही पीक तुमच्या हातामध्ये येणार आहे का? मग तुमचं घर चालणार आहे का? मग कसं चालणार तुमचं घर? कसा खर्च निघणार? तुमची मुलं जर कॉलेजमध्ये असतील त्याची फी कशी भरणार? मग ह्या सगळ्या अडचणीवर मात करायची असेल तर सरकारला आपण जी विनंती करत आहोत की 2019 च्या कर्जमाफीला, या कर्जमाफीला तुम्ही जे जोडलेलं आहे ती अट पूर्णपणे काढण्यात यावी, ही आपली पहिली मागणी। ही योग्य आहे का नाही आहे? मग आज आणि पुढचे काही दिवस मी असेल, माझ्याबरोबर इथं काही लोक अन्नदात्यासाठी अन्न त्याग करणार आहेत। तर हे आंदोलन एका दोघासाठी नाही। इथं इलेक्शन आहे का? कुठे काय आपल्याला मतं मिळवायची आहेत का? पण ही अडचण शेतकऱ्याची आत्ता जर नाही सोडवली तर पुढचं वर्ष आपल्या शेतकऱ्याचं अतिशय अडचणीचं जाऊ शकतं, म्हणून हे आंदोलन आपण इथं करत आहोत। आणि OTSच्या बाबतीत सुद्धा जी दुसरी अट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2019 ला आपल्याला जोडण्यात आलेलं आहे, ते सुद्धा त्यांनी ती 2019 ची अट काढण्यात यावी अशी आपण मागणी केली। कॅबिनेटमध्ये जेव्हा बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये एक अंतर्गतला पेपर कागद मीडिया समोर आपण आणला, त्या कागदावर काय लिहिलेलं आहे, या सगळ्या अटी जर टाकल्या तर आपल्याला 35,000 कोटी रुपये द्यावे लागणार नाही, आपल्याला बरेच कमी मिळू शकतात। त्यामुळे ही जी कर्जमाफी आहे ती कर्ज वसुली आहे, कर्जमाफी नाही, हे मात्र या ठिकाणी सिद्ध होतं। याचा विचार हा तुम्हा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे। आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत ज्यांनी वेळेवर पैसे आतापर्यंत भरलेले आहेत, जून महिन्यामध्ये कर्जमाफी होणार, ही कुठल्या महिन्यामध्ये डिक्लेअर झालं होतं? 8 ते 9 महिन्यापूर्वी, हो का नव्हतं? काही शेतकऱ्यांनी, काही नेत्यांनी, तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं,
त्याला यश आलं, काही प्रमाणात सरकार झुकलं. बच्चू कडू आज सत्तेत आहेत, त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. जे शेतकरी नेते आहेत त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. त्याच्यामध्ये राजू शेट्टी असतील, अजितभाऊ नवले असतील, अजून असे बरेच काही नेते त्याच्यामध्ये आहेत. तर या सगळ्यांनी आंदोलन केल्यानंतर कर्जमाफी दिली, पण दुर्दैव असे ही फसवी कर्जमाफी दिली. आणि मग जे रेग्युलर शेतकरी त्यांना असं वाटलं कर्जमाफी आपली होणार आहे, तर मार्चमध्ये पैसे नाही दिले तर चालतील. आणि मग कुठेतरी त्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी कर्ज हे ड्यू न होता ते कुठेतरी त्या ठिकाणी पुढे गेलं. मग झालं असं की आता जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांच्यात कंडिशन काय टाकली, यांनी अट काय टाकली, 25-26 मध्ये त्यांनी ते रेग्युलर पाहिजे आणि 26-27 पर रेग्युलर पाहिजे. आता 26-27 सुरू झालंय, पण संपलंय का वर्ष? नाही संपलं. मग 26-27 हे वर्षाची अट टाकण्याचं कारण असं, जे रेग्युलर 14 लाख शेतकरी आहेत त्यांना आत्ता या सरकारला पैसेच द्यायचे नाहीत, त्यांना नंतर कधीतरी त्या ठिकाणी पैसे द्यायचे. म्हणून आमचं म्हणणं आहे 2024-25 आणि 25-26 आणि 26-27 ची अट जी सरकारने टाकली आहे रेग्युलर शेतकऱ्याला, ज्याच्यामध्ये 14 लाख शेतकरी आहेत, ती अट सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात यावी. अशा आपल्या 3 प्रमुख मागण्या आहेत. आणि 50,000 रुपयेपेक्षा जे रेग्युलर आहेत त्यांची 75,000 पर्यंत मदत जर सरकारकडनं त्या ठिकाणी दिली गेली, नाही तर वाढवली गेली, त्याचा फायदा हा आमच्या शेतकऱ्याला होईल. आता गेल्या वेळेस जेव्हा या भागामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती, काय सरकार सांगितलं होतं, 35,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्याला देऊ. आले का तेवढे पैसे? हे 2 आमदार या भागातले आहेत, त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकात जाऊन खूप सेवा केली. आम्ही सेवा केली, लोकात गेलो, लढलो, बोललो, सगळं झालं. आणि आम्हाला सांगण्यात आलं की 35,000 कोटी रुपयाची मदत आम्ही देऊ. आम्ही म्हणत होतो हेक्टरी 50,000 द्या. 35,000पैकी 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यापर्यंत येणार नाही. किती रुपये आतापर्यंत त्या योजनेच्या अंतर्गत दिले? जाहीर झालं 35,000 कोटी, दिले फक्त 13,000 कोटी. मग ह्याच्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक झाली का नाही झाली? जेव्हा केव्हा अटी टाकल्या जातात त्याचं नुकसान हे शेतकऱ्याला सोसावं लागतं, भोगावं लागतं. म्हणून हे आंदोलन इथं करत आहोत. आणि काय सांगितलं होतं तेव्हा त्यावेळेचे मुख्यमंत्री साहेब आणि आत्ताचे पण मुख्यमंत्री साहेब, की विमा कंपन्याकडनं प्रत्येकाला 17,000 रुपये आम्ही देऊ. आले का विम्याचे 1 तरी रुपया? नाही का? त्यांनी त्या ज्या अटी होत्या, जे निकष होते तेच काढून टाकले होते. आम्ही तेव्हा पार घशाला कोरड पडूस तर बोलत होतो, कृपा करून निकष काढू नका, शेतकऱ्याला मदत मिळणार नाही. सरकार जे 5,000 कोटी वाचवण्यासाठी शेतकऱ्याचं हजारो कोटीचं नुकसान केलं आणि मात्र शेतकऱ्याच्या खिशामध्ये 1 रुपया नाही आला. म्हणून त्यावेळेस पूर्वी 1 रुपयाला आपल्याला जी पीक विमा योजना मिळत होती, ती परत एकदा सगळे निकष तसे शेतकऱ्याच्या बाजूले टाकण्यात यावे आणि ती योजना आता लगेच लागू व्हावी, अशी आमची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मागणी आहे. आणि शेवट, ही कर्जमाफी वाट न बघता लगेचच्या लगेच 2 लाख रुपये सरसकट, किती रुपये शेतकऱ्याचे थकलेत हे न बघता डायरेक्ट अकाउंटमध्ये 2 लाख रुपये टाका आणि टाकल्यानंतर पुनर्गठन करा आणि आमच्या शेतकऱ्याला नवीन कर्ज देऊन येणाऱ्या सीझनमध्ये आम्हाला समोर जाण्याची संधी त्या ठिकाणी शेतकऱ्याला द्या. अशा सगळ्या आपल्या मागण्या. ह्यात काय चुकलंय? काय चुकलंय सांगा तुम्ही? ह्याच्यात काय आपण स्टंटबाजी करतोय का? ह्याच्यात का आपण लढतोय? आज जर आमच्या शेतकऱ्याला मदत नाही मिळाली तर आतापर्यंत गेल्या काही दिवसामध्ये 22 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. आता मी तुमच्याशी बोलत असताना एका दिवसाला आपल्याला 8 ते 9 आत्महत्या दुर्दैवाने आपल्या या राज्यामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. नागपूरमध्ये झाल्यात, विदर्भात झाल्यात, मराठवाड्यात झाल्यात. या सगळ्या भागामध्ये आत्ता त्या ठिकाणी आत्महत्या या सुरू आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने आमच्या शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर हे आंदोलन आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रशासनाला विनंती आहे की नेत्यांशी तुम्ही चर्चा करा, त्यांच्याशी संपर्क साधा, मंत्र्यांशी संपर्क साधा. आज आम्ही इथं हे आंदोलन आमच्यातले काही जण इथं सुरू करत आहोत. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच्याचबरोबर मी या मीडियाच्या मदतीने महाराष्ट्राचे तमाम शेतकरी नेते, सत्तेतले नेते, विरोधातले नेते, सामान्य लोक या सगळ्यांना मी आव्हान करतो की शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी आपण जमेल तसं या आंदोलनाला त्या ठिकाणी यावं.
त्याच्याचबरोबर ज्या शेतकऱ्याला इथं येता येत नसेल, आपल्याला सिस्टमच्या विरोधात लढायचं असेल, तर मग आपल्याला आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात सुद्धा अशा पद्धतीने आंदोलन करावं लागेल. कारण आपण आपल्यासाठी लढलो नाही तर मग उद्या जाऊन अडचणी आपल्यालाच राहणार आहेत. नेत्याला काही फरक पडत नाही. नेत्यांची मुलं चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या शाळेमध्ये शिकतात. मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना काही फरक पडत नाहीत. त्यांचं सगळं बरं चाललेलं आहे. एखाद दुसरा महिना त्यांचा वाईट जाईल, पण वर्ष त्यांचं चांगलं जाणार आहे. पण येणारा पाऊस काळ खराब असल्यामुळे तुमचं अख्खं वर्ष नाही, पुढचे 2 वर्ष खराब जाणार आहेत. त्यामुळे या कर्जमाफीचा पूर्णपणे 2 लाखाचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला जर मिळाला नाही तर तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याला खूप मोठी अडचण ही सोसावी त्या ठिकाणी लागणार आहेत. म्हणून आपल्या सर्वांना सांगतो की हे आंदोलन आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने, विठोबारायाच्या आशीर्वादाने, सर्व संत श्रेष्ठांच्या आशीर्वादाने, सर्व महामानवांच्या आशीर्वादाने, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, माझ्या परिवाराच्या पाठिंब्याने व सर्वसामान्य लोकांच्या पाठिंब्याने हे आंदोलन आत्ता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, त्याच्याचबरोबर 4 जूनपासून आत्तापर्यंत कर्जबाजारी जे शेतकरी होते आणि दुर्दैव कर्जबाजारी असल्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, आपल्या परिवाराला त्या ठिकाणी सोडलं, ज्याच्यामध्ये नारायणभाई धोटे असतील नागपूर, त्याच्याबद्दल सुखदेवभाऊ पाटोड असतील, लतादाई गायकवाड असतील, खुशालभाऊ खंडाईत असतील, त्याच्याचबरोबर गजाननभाऊ राठोड असतील, नागरामभाऊ राठोड असतील, संजयभाऊ साळवे असतील, दशरथभाऊ चव्हाण असतील, विनोदभाऊ शिंदे असतील, विश्वासभाऊ क्षीरसागर असतील, बाळकृष्णभाऊ खडसे असतील व इतरही सर्व शेतकरी, त्यांना मी आदरांजली त्या ठिकाणी वाहतो. आणि प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करतो, आपला परिवार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या सरकारला जाग्यावर आपण सर्वजण आणू, गुडघ्यावर आणू आणि तुम्हाला सरसकट कर्जमाफी देण्यासाठी या सरकारला सांगू. त्यामुळे कृपा करून कुणीही आत्महत्या त्या ठिकाणी करू नये. यांना आदरांजली सगळ्यांना वाहून आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने, महाराष्ट्राच्या तमाम लोकांच्या पाठिंब्याने, तसंच महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी विठुरायाच्या या पावनभूमीमध्ये आत्तापासून मी आमच्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन इथं सुरू करत आहे. आता सरकारकडे खरं तर निर्णय गेलेला आहे की या आंदोलनाला असंच वाढवत ठेवायचं, शेतकऱ्याला असंच अडचणीत त्या ठिकाणी ठेवायचं का आमच्या अन्नदात्याला त्या ठिकाणी सहकार्य करायचं. त्यामुळे सरकारने या बाबतीतचा योग्य असा विचार तिथं करावा अशी मी विनंती या सरकारला करतो. त्यामुळे 36 लाख शेतकऱ्यांच्या वतीने, आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला तरच मजुराला न्याय मिळणार आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला न्याय मिळणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था चांगली राहिली तरच शहराची अर्थव्यवस्था ही चांगली राहणार आहे, तरच देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था चांगली राहणार आहे. त्यामुळे हे आंदोलन हे अख्ख्या महाराष्ट्राचं आहे, सामान्य लोकांचं आहे. आणि या आंदोलनामध्ये आमच्याबरोबर अनेक लोक सहभाग घेत आहेत. जे सहभाग घेतात त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. या स्टेजवर जे माझ्याबरोबर पुढचे काही दिवस इथं अन्नत्याग आंदोलन करणार आहेत, त्यांनीच कृपा करून, म्हणजे मोठे नेते सोडून जे कोणी इथे माझ्याबरोबर आंदोलन करणार आहेत, जे उपोषण करणार आहेत, अन्नत्याग करणार आहेत, त्यांनी या व्यासपीठावर त्या ठिकाणी थांबावं. त्याच्याचबरोबर आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी इथं काही हबप महाराज इथं आलेले आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांनी केलेलं मार्गदर्शन आमच्या सर्वांसाठीच प्रेरणादायी इथं असेल. सर्व इथं असणाऱ्या मीडियाचे मी आभार व्यक्त करतो. तुम्ही सहकार्य करतात, तुम्ही हा विषय लोकांपर्यंत नेता, सरकारपर्यंत नेता, म्हणून कुठं ना कुठेतरी सामान्य लोकांचा फायदा होतो. काही दिवसांपूर्वी लातूर मध्ये असणाऱ्या एका शेतकऱ्याकडे बैल नसल्यामुळे स्वतःच्या पत्नीला नांगर तिथं ओढावा लागलं. ठीक आहे, मीडियाली बातमी केली, विरोधकांनी त्याच्यावर बोललं म्हणून सरकारने दुसऱ्या दिवशी एक बैल दिला. पण दुर्दैव असं ते बैल सुद्धा आजारी दिला. तो इतका आजारी होता की शेतकऱ्याकडे पैसे नसताना सुद्धा बाहेरून पैसा घेऊन त्याला डॉक्टरचे पैसे भरावे लागले. म्हणजे स्वतःच्याच खिशातून दिलेल्या बैलाला नीट करण्यासाठी पैसा गेला. जसा तो बैल आजारी आहे तशीच ही कर्जमाफी सुद्धा आजारी आहे. फक्त दाखवण्यासाठी आम्हाला कर्जमाफी नको, सरसकट आमच्या शेतकऱ्याला मनापासून मदत करण्यासाठी कर्जमाफी द्या, सरसकट द्या. आणि आम्ही सांगितलेल्या अटी ज्या तुम्ही मुद्दामून टाकलेल्या आहेत त्या सर्व अटी ज्या आम्ही म्हणत आहोत तुम्ही काढा, त्या काढाच असं म्हणून मी इथं माझं आंदोलन सुरू करत आहे. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र धर्म.
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हम सब हम सब हम सब हम सब. अरे कोण म्हणतो देत नाही? अरे कोण म्हणतो देत नाही? शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा रामकृष्ण हरी. भाषण नका करू तुम्हाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जवान जय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकरी एकजुटीचा कोण म्हणतं देत नाही? कोण म्हणतं देत नाही? शेतकरी एकजुटीचा आवाज आपला मुंबईपर्यंत नाही दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. कोण म्हणतं देत नाही? सगळ्यात कर्जमाफी झालीच पाहिजे. सगळ्यात कर्जमाफी दादांचा